मला बैलगाडी हाणता येत होती. रविवारी मी रोजानं, मला 14 रुपये रोज होता, 14 रुपये रोजानं रविवारी मी बैलगाडी घेऊन शेलूला त्यांच्याकडे गेलो. येताना वापस येताना खुपसा नावाची गाव लागते, मोरेगाव आणि खुपसा दोन्हीच्या मधात दुधना नावाची नदी आहे. आता लोर दुधना प्रकल्प झाला आहे तिथं. त्या दुधनीला पाणी आल्यामुळं आम्ही अलीकडच्या गावात थांबलो. पावसाळ्याचे दिवस आहे, श्रावण महिना होता. चुकून बोललो, अकाली पाऊस आलेला होता, अकाली अकाली. आणि अचानक पाणी आलं. त्यावेळेला पूल लहान होता, पलीकडे काही गाड्या बैल जाता येईना. आम्ही मुक्कामी थांबलो एका मंदिरामध्ये. आता परिस्थिती इतक्या नाजूक असल्यामुळे सगळ्या लोकांकडे भाकरीची रेलचेल नसतील, काही इकडे असली तरी कोणी देत नाहीत. मंदिरात दर्शनाला आलेल्या व्यक्तीला सांगितलं, विचारलं कोण आहेत का आहेत. आम्ही एका व्यक्तीचं नाव सांगितलं गावातल्या. आम्ही त्यांच्या घरातले आहोत आणि या बैलगाड्या त्यांच्याच आता. पण मी रोजाना आलेलो आहे. त्या माणसानं घरी जाऊन पिठलं आणि 3 भाकरी आणल्या. आम्ही दोन्ही गड्यानं 1.5 भाकरीन पिठलं खाल्लं. ज्याचं नाव सांगितलं तो काय आजोबा पंजोबा नव्हता, भावकीतला माणूस होता, पण भारदस्त वागणारा माणूस होता. समाजात त्या माणसाची इज्जत होती. महाराज, समाजात चांगलं वागणाऱ्या माणसाला त्या मालकाचं नाव सांगितल्यावर गड्याला 1.5 भाकरन पिठलं भेटती. तर आपण चांगलं वागल्यावर, आपण मेल्यावर आपल्या लेकराला लोक नाही चांगलं बघायचे का? आपण जितकं चांगलं वागू तितकं आपल्या लेकरा बाळाला सुद्धा पुन्हा त्याचा उपयोग होत असतो. आमचं आऊत मोडं, आवताचं जानूळं मोडं, जानूळं 2-3 पाटी राहिली होती. तिथं 3-3.5 एकर क्षेत्र होतं. 3 एकर जमीन असेल, 3.5 एकर बांधा घेण्यात जाऊन. आता आमचं बघायला कोण नव्हतं त्यावेळेला म्हणून शेजाऱ्याने कोरली होती. तर 3 एकर मोजून होती, बांधाच्या बाहेर असेल 1/2 एकर. तर तिथं 3-3.5 एकर जमीन, नेमकं तिथंच गेल्यावर जानूळं मोडं. गाड्याचा फोन आला, जानूळं मोडे. म्हणलं मोडू दे, उद्या घेऊ. आभाळ आले. शेजाऱ्याला माग. तर आमच्या 2 पट्ट्या सोडून बाजूला 70 एकर जमिनीचा मालक. म्हणलं जाय त्यांच्याकडून बैल आण, आपला आऊत आण. आता गड्यानं जाऊन म्हणायला पाहिजे होतं, मी बाळू महाराजाचा गडी आहे, त्याचं जानूळं मोड आहे, आऊत पाहिजे. आता मी फोनवर बोलल्यामुळे इतकं टेकीत गेलो, खांद्यावर आसूट टाकून की जसं त्याला मारायला गेले. आऊत पाहिजे, आऊत. ते म्हणला जसा आलास तसा वापस होय. त्यानं मला फोन, तुम्ही म्हणले त्यानं वापस केलं, जाय पुन्हा एकदा. आता मी पण गडबडीत असल्यामुळे मला सांगता नाही आलं कसं बोलावं म्हणून. तिसऱ्यांदा फोन आला, जा असं असं सांग. मग ते गेला आणि ते म्हणलं बाबा देऊ नका, पण ऐका, मी बाळू महाराजाचा गडी आहे. इथून 2 पट्ट्या सोडून त्याची 3.5 एकर जमीन आहे. तिथं पाटाभर पाळी राहिली, आभाळ आलेले. उद्या तितक्यासाठी 3 किलोमीटर आवत आणता येत नाही, बैलगाडी न्यावा लागती, आणता येत नाही. आणि त्यांच्या आवताचं जानूळं मोड आहे. बरं, गड्याला आवाज दिला, ए श्याम जी इकडे, आपला आऊत झूप, आपले बैल झूप, आपल्या बैलगाडीत टाक आणि वाटानं त्याचे तिथे नेऊन सोडून मग हाण. ते गडी म्हणला, बैल आहेत ना आमचे. ते म्हणला, आमचं आऊत आमच्या बैलावर भरलेले आहे. जिंच्या पॅन्टेवाल्यानं कोणी माना हालू नका, तुम्हाला काही ढेकळं कळत नाही, फक्त जुन्या लोकांना माना हाला. तुम्ही उगा असे घोडे दामटू नका. बैलाच्या उंचीनुसार आऊत शेव करळ भरलेला असतंय सुतार दादानं. तर 70 एकरवाल्याचे बैल बी घोड्यावानीच असतील ना अशी ताई. आमचे बैल बारीक होते. मग त्या बैलावर जर हे आऊत झुपला असतं तर असं झालं असतं उतानं. शेतकरी हुशार होता ना ते. त्यांनी सांगितलं तुमच्या बैलावर हे आऊत जमत नाही, तुमच्या आवतावर आमचे बैल जमत नाही. त्याच्यामुळे हे बैल आऊत न्या. आणि पुन्हा गड्याला सांगितलं, श्यामा तूच हाण. आमचा गडी म्हणला, मी हाणतो ना. तुला तुझे बैल हाणायची सवय, आमच्या बैलाला याची सवय. मला फोन आला, तेच आऊत हाणालेत. मी म्हणलं तू मोडकं तोडकं बैलगाडीत टाकन घरी, ते घेतेत पाळी. मग मागून म्हणला, मला ते बोलूच देणं गेले. तुमचं नाव सांगितलं त्यानं बैल दिले, आऊत दिलं, गढी दिला, चटत दिलं. मग लहानशा देवाचं भजन करणाऱ्या गिरगावच्या बाळ्यात जरी इतकी नावात इतकी ताकद आहे, गिरगावच्या बाळ्याच्या नावात बैला सगळं आऊत भेटतं, इतकी ताकद आहे. ही चांगलं वागण्याची ताकद आहे. म्हणून या घरात सुख भेटण्यासाठी चांगलंच वागावं लागेल.
मी पोकळवाद्या शुभेच्छा देणारच नाही. गडगंज श्रीमंत व्हावा, या घरातल्या लोकांना चॉपर भेटावा, विमान भेटावा, असं तूच बाहेरचं खातू सुंबळ्या. आणि तू या म्हणण्याने यांना काय होणार आहे? तू ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे सांगते तर असं म्हण, या लोकातल्या घरातल्या लोकांचं सुख प्राप्त होईल. गंधमादन नावाचं वानर 65 क्विंटल सोन्याची, एवढाच पुरावा आता, 65 क्विंटल सोन्याची समाधी झाली. आणि ताकद किती, दरवर्षी श्राद्ध करायचं ठरलं, पण एक वर्षी श्राद्धच चुकलं. लंकेला पाणीच नाही. एक जण म्हणला बाळू महाराजाच्या गोळ्या संपल्या असतील का? लंकेला तर समुद्राचा येडा आहे आणि समुद्र तर आटत नाही, मग पाणी कसं काय नाही? प्यायचं पाणी नव्हतं सुंबळ्या, पाणी खारट आहे, प्यायचं नव्हतं ना. आणि प्यायचं पाणी निसर्गाचं असतंय, पाणीच नाही. अयोध्येला पत्र गेलं आणि अयोध्येला पत्र गेल्याच्या नंतर त्या पत्रात मजकूर विचारलं, काही श्राद्ध केलं नाही. पाठीमागं लिहिलं गंधमादनाचं श्राद्ध करा, पाऊस पडेल. ते श्राद्ध तृतीयेच्या दिवशी केलं, चैत्र महिन्यातली तृतीया. पाडवा झाल्यावर तिसऱ्या दिवशी पाऊस पडत नसतो, पडला तर अवकाळी पडतो, ते तर कधीही पडतो, पण तृतीयेच्या दिवशी श्राद्ध केल्याच्या नंतर गंधमादन नावाच्या वारकऱ्यानं देवाला सांगितलं, देवा मेल्यावर सुद्धा तुझं भजन केलंय, मेल्यावर पण तुझं भजन केलंय, आणि तुझं भजन करणाऱ्याचं श्राद्ध करते त्याला ताण लागली. चैत्र महिन्याच्या तृतीयेच्या दिवशी पाऊस पडला, वारकरी स्वतः सुखी असेल नवल नाही, लंकेतल्या लोकांना सुखी केलंय. मग या घरामध्ये सुख पाहिजे असेल तर भगवंताच्या भजनाला किंमत आहे. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये.